निघालो होतो सज्जनगडला. सकाळचे सुमारास 7:30 वाजले असते. सूर्याचे किरण नुकतेच येत होते, परंतु गाडीवरून जाताना थोडी थंडी देखील वाजत होती. 26 जानेवारी असल्याने रस्त्यावरून जाताना शाळा, हायस्कूल, कॉलेजमध्ये झेंडा फडकविण्यासाठी मुलांची प्रभातफेरी चाललेली होती. त्यानंतर घरातून आम्ही फक्त चहा पिऊन आलो होतो, तर आम्ही एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलो आणि तेथून नाश्ता करून पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर असे जाडी डोंगर दिसल्यानंतर आम्हाला एक आशेचे किरण दिसले. गडाच्या अगदी जवळच आम्ही पोहोचलो होतो. या किल्ल्याची उंची 3000 फूट आहे. प्राचीन काळी या डोंगरावर अश्वलायन ऋषींचे वास्तव होते, त्यामुळे या किल्ल्याला अश्वलायन गड म्हणतात. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज यांनी 11व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव असल्याने या गडाला परळीचा किल्ला असे देखील म्हणतात. 2 एप्रिल 1673 साली शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंतीनुसार समर्थ रामदास कायमचे वास्तव्यास आले. समर्थ आल्यानंतर सज्जनगड असे या किल्ल्याला नाव पडले. गडावर जाताना श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार व श्री समर्थ महाद्वार असे 2 मोठे महाद्वार लागतात. तिथून पुढे गेल्यानंतर जय जय रघुवीर समर्थ व लोकमान्य टिळक स्मृती असे 2 कमान लागतात. त्यानंतर रामदास स्वामी ही कमान शके 170 इसवी सन 1648 या साली बांधलेली असून अजून देखील भक्कम अशी उभी आहे. तिथून पुढे रामदास स्वामी संस्थान येथे समर्थांची कुबडी, ज्यामध्ये मोठी अशी तलवार व मोठमोठे तांब्यांचे हंडे जे समर्थांसाठी कल्याणस्वामी नदीतून पाणी आणत. तसेच मच्छिंद्रनाथांनी दिलेले सोटा, बेताची काठी, श्री दत्तात्रयांनी दिलेली कुबडी, हनुमानांनी हिमालय पर्वतात समर्थांना दिलेली वल्कल वस्त्रे, अग्निकुंड, पानाचा डबा, पिण्याच्या पाण्याचा लोटा, पीकधनी, तसेच शिवाजी महाराजांनी दिलेला पलंग येथे जपून ठेवलेले आहे. तिथून पुढे अक्कास्वामी वृंदावनकडे निघालो. तेथे समर्थांचे संपूर्ण चरित्र दाखवलेले आहे. तेथे काचेमध्ये अक्कास्वामींची मूर्ती देखील आहे. तेथेच श्री राम व श्री समर्थ समाधी मंदिर आहे. समोरच गणपतीची मूर्ती आहे. सुरुवातीला असं लाकडी बांधकाम केलेले आहे. आतमध्ये खूप छान असे दगडी बांधकाम केलेले आहे. तेथेच श्री राम, सीता व लक्ष्मण यांची मूर्ती आहे, अशी की जी अंध लोकांकडून समर्थांनी करून घेतलेली आहे. तिथून खाली गेल्यानंतर समर्थांची समाधी आहे. तेथे आम्ही दर्शन घेतले आणि पुढे निघालो. त्यानंतर आम्ही धाब्याच्या मारुतीकडे निघालो. तिकडे जाण्यासाठी अशा कडा बांधलेल्या आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये. त्यानंतर तेथे आम्हाला उरमोडी धरण बघायला मिळते. त्यानंतर मारुतीचे मंदिर हे अगदी बाहेरच्या बाजूस बांधलेले आहे. तेथे आम्ही मारुतीचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. तिथून पुढे आम्ही अंगलाई देवीच्या दर्शनासाठी निघालो. हे मंदिर स्वतः समर्थांनी स्थापन केलेले आहे. तेथे आम्ही देवीचे दर्शन घेतले आणि त्या मंदिराच्या समोरच 26 जानेवारी असल्याने तिरंगा फडकविला होता. अंगलाई देवीचे दर्शन झाल्यानंतर तिथून आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. मी पहिल्यांदाच सज्जनगडला आलेले असल्यामुळे मी खूप खुश झालेली होती. खरंच सारखं सारखं फिरायला जावं असं काही नाही. केव्हा तरी गेलं तरी चालेल, पण नक्की निसर्गरम्य वातावरणातच फिरायला जायचं. हा गड अजून कोणी पाहिला नसेल तर वेळात वेळ काढून नक्की पाहायला या. घरी जाण्यासाठी खूप वेळ होणार होता. दिवस देखील मावळत आला होता. आम्ही घरी जात असताना सांगली रोडला भरपूर ट्रॅफिक होते. पुढे 59वा वार्षिक निरंकारी संत समागम आयोजित केलेले होते. हा सोहळा बघण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. तसेच सांगली नदीच्या घाटावर कृष्णामयी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, याची देखील तयारी चाललेली होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.